नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपल्या बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, फेडरल बँकेची सुद्धा एक नोटिफिकेशन आउट झालेलं आहे. कोणतं पद आहे तर असोसिएट ऑफिसर या पदासाठीचं ही जाहिरात आहे. आता या जाहिरातीबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सोबत ही जी PDF फेडरल बँकेची आहे ती PDF बोर्डेजच्या टेलिग्राम चॅनलवर आहे. तिथनं तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता. टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा, ऐका, कमेंट्स करा, लाईक करा. काही डिफिकल्टी असेल तर हेल्पलाईन नंबरवर कॉन्टॅक्ट करून सगळ्या डिफिकल्टीज तुम्ही मित्रांनो इथे त्या समजून घ्या आणि सोडून घेण्याचा प्रयत्न करा. बघूया मित्रांनो, हे नोटिफिकेशन आणि या सगळ्या परीक्षेसाठी म्हणजे IBPSच्या आता येऊ घातलेल्या सगळ्या परीक्षा, RBI, SBI, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या सगळ्या परीक्षेसाठीची जी नवीन बॅच आहे 19 जून पासनं बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये सुरू झालेली आहे. तुम्ही या बॅचला जॉईन करून आपली जागा मित्रांनो पक्की करू शकता आणि सिलेक्शन तुमचा 100% फिक्स आहे समजा. आणि या बॅचला तुम्ही जॉईन मित्रांनो, तुम्हाला जर डेडिकेटेड कोचिंग करायचं आहे तर तुम्ही इथे ही बॅच जॉईन करून मी आता सांगितल्याप्रमाणे आपली जागा मित्रांनो आपण फिक्स करून घ्यावी. सो बघूया नोटिफिकेशन फेडरल बँकेचं जे आहे, महत्त्वाचे काय काय पॉईंट्स आहेत एक्झामच्या दृष्टीने किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना जे महत्त्वाचं सेल्समध्ये या जागा मित्रांनो फेडरल बँकेच्या आहेत. रिक्रुटमेंट ऑफ बघा इथे तुम्हाला दिसत असेल असोसिएट ऑफिसर सेल्समधल्या या वॅकन्सीज आहेत मित्रांनो. ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला 10 जून ते 22 जून म्हणजे 10 जून पासून सुरुवात झाली आहे. 22 जून 2025 पर्यंत तुम्ही याला अप्लाय मित्रांनो करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑफिशियल वेबसाईट जी आहे www.federalbank.co.in इथे जाऊन तुम्हाला हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. 10 जून पासून सुरुवात झाली, 22 जून लास्ट डेट आहे आणि 6 जुलैला मित्रांनो याची एक्झाम होणार आहे, ज्याला बेस ऑनलाईन ॲप्टिट्यूड टेस्ट असं नाव दिलेलं आहे. थोडक्यात ही ऑनलाईन एक्झाम होणार आहे 6 जुलै 2025ला. ठीक आहे. आता याला अप्लाय कोण कोण करू शकतं तेही आपण बघून घेऊया. मित्रांनो, असा कॅन्डिडेट ज्याच्याकडे डिग्री कंप्लीट आहे, ठीक आहे, तो याला अप्लाय करू शकतो. ग्रॅज्युएट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, कुठल्याही ग्रॅज्युएट कोणत्याही शाखेचा ग्रॅज्युएट याला अप्लाय करू शकतो. अट मात्र एक आहे की त्याला 50% मार्क्स पाहिजे, ॲग्रिगेट 50% मार्क्स पाहिजे 10th आणि 12th मध्ये, डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशनमध्ये. ठीक आहे. त्याला 50% काय पाहिजे, ॲग्रिगेट मार्क्स पाहिजे. ठीक आहे. पुढे जाऊया. एज किती आहे तर 27 वर्षापेक्षा जास्त वय नको. हे एज जे काउंट होणार आहे ते शुड बी बॉर्न ऑर आफ्टर 1/6/1998 टू बी इलिजिबल टू अप्लाय फॉर द सिलेक्शन प्रोसेस. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात 1/6/1998 नंतर ज्याचा जन्म झालेला असेल, यस, ऑन ऑर आफ्टर, तर तो याला इलिजिबल मित्रांनो आहे. मिनिमम एज 27 वर्ष आहे. डोमासाईल आवश्यक आहे. म्हणजे ह्या ज्या जागा आहेत या जागा कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडू, ठीक आहे, या स्टेटसाठीच्या आहेत. आणि इथे जर का तुम्हाला अप्लाय करायचं तर तुमचं त्या राज्याचं डोमासाईल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. थोडक्यात महाराष्ट्राचा जो कॅन्डिडेट आहे त्याला महाराष्ट्रातच अप्लाय करावं लागेल, कारण त्याच्याकडे महाराष्ट्राचं डोमासाईल सर्टिफिकेट आहे. म्हणजे थोडक्यात डोमासाईल सर्टिफिकेट जे आहे हे कंपल्सरी जे आहे इथे द्यावं लागणार आहे. लायसन पाहिजे. सेल्सच्या वॅकन्सीज आहेत तुमच्याकडे मित्रांनो. लायसन पाहिजे, 2 व्हीलरचं लायसन, परमनंट लायसन तुमच्याकडे असलं पाहिजे, ऑर 4 व्हीलर, 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर अशा पद्धतीचं लायसन तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. वर्क एक्सपिरियन्स इन बँकिंग, फायनान्स सर्व्हिस अँड इन्शुरन्स सेक्टर इज, जर समजा तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर फारच चांगलं, नसलं तरी अप्लाय करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इकडे
पुढे आपण बघूया ग्रॅज्युएशन पोस्ट PhD तर कॅन्डिडेट हुज ग्रॅज्युएशन फायनल रिझल्ट हॅव बीन ऑफिशियली डिक्लेअर्ड बाय द कॉम्पोनंट अथॉरिटी 1/6/2025 1/6/2025 ठीक आहे. या तारखेपर्यंत जर का तुमचं डिग्री कंप्लीट झालेली असेल तर मग मात्र मित्रांनो तुम्ही याला अप्लाय करू शकता. थोडक्यात 1 जून 2025 या तारखेपर्यंत तुमचा रिझल्ट तुमच्या हातात असेल, सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही याला अप्लाय मित्रांनो करू शकता. 27 वर्ष मिनिमम एज आहे. सो पुढे महत्त्वाचे काही सर्टिफिकेट्स बद्दलची इन्फॉर्मेशन इकडे दिलेली आहे, तेही इथं समजून घेणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे. डिसिजन ऑफ द बँक येस. बेनिफिट्स काय काय आहेत तर ते सगळे इथे दिलेले आहेत. लोकेशन काय असणार आहे ते आपण बघून घेऊ. कॅन्डिडेट सिलेक्टेड फॉर द पोस्ट ऑफ असोसिएट ऑफिसर सेल्स यांचे जे आहेत ज्या ब्रँचेस आहेत या ब्रँचेस कर्नाटका, महाराष्ट्र, तमिळनाडू in any role as per the administrative requirement. However, the bank reserve the rights to yes म्हणजे थोडक्यात काय तर भारतात तुम्हाला या 3 स्टेट मध्ये जे आहेत या त्या 3 स्टेट मधल्या जिथे तुमचं डोमिसाइल आहे तिकडे तुम्हाला जे आहे त्या स्टेट मध्ये तुमच्या त्या स्टेट मधल्या वेगवेगळ्या शहरातल्या ब्रँचेस मध्ये तुमचं जे आहे ते लोकेशन या जॉबचं असणार आहे सिलेक्शन झाल्याच्या नंतर. 1 वर्षाचा प्रोबेशन पिरियड आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढे बघूया. येस. सिलेक्शन राउंड्स कसे होणार आहे त्याच्याबद्दलची माहिती इकडे दिलेली आहे, ते आपण बघूया. जे एक्झाम सेंटर असेल त्याच्यावर तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे. त्याच्यानंतर ही एक्झाम झाल्याच्या नंतर ही ॲप्टिट्यूड टेस्ट असेल, पर्सनल इंटरव्ह्यू सुद्धा त्याच्यानंतर मित्रांनो होणार आहे आणि मग तुमचं जे आहे ते सिलेक्शन होईल. इकडे हाऊ टू अप्लाय कसं करायचं आहे त्याच्याबद्दलचं इन्फॉर्मेशन दिलेली आहे. 22 जून लक्षात ठेवा लास्ट डेट आहे. ठीक आहे. आता बाकी सगळे इन्फॉर्मेशन्स. ॲप्लिकेशन फीस किती आहे? 350 रुपये ॲप्लिकेशन फीस आहे. याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना जी फीस आहे ॲप्लिकेशन फीस ती 350 रुपये सगळ्यांसाठी. ठीक आहे. पेमेंट जी फीस करायचं आहे ते तुम्हाला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI और इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून हे पेमेंट करायचं आहे नेहमीप्रमाणे. आता सिलेक्शनची प्रोसिजर आहे जी ॲप्टिट्यूड टेस्ट आहे नेमकी ती टेस्ट कशी होणार आहे तेही आपण बघून घेऊयात. मित्रांनो असे वेगवेगळे 5 सब्जेक्ट इथे दिलेले आहेत, सेक्शन दिलेले आहेत. सेल्स ॲप्टिट्यूडला 10 प्रश्न आहेत आणि 10 मार्क आहेत. लॉजिकल रिझनिंग 10 प्रश्न 10 मार्क आहेत. कंप्यूटर अवेअरनेस 10 क्वेश्चन 10 मार्क्स आहेत. इंग्लिश प्रोफिशियन्सी 10 क्वेश्चन 10 मार्क्स आणि जनरल नॉलेज 10 क्वेश्चन 10 मार्क्स. असे टोटल नंबर ऑफ मार्क्स असणार आहेत 50 आणि क्वेश्चन असणार आहे 50. यासाठी जो टाइम आहे ऑनलाईन एक्झाम होणार आहे मित्रांनो, कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे आणि 45 मिनिट इतका हा टाइम असणार आहे. 50च प्रश्न आहेत आणि 50 मित्रांनो याला मार्क आहे. ऑनलाईन ॲप्टिट्यूड टेस्ट इकडे बघा तो काय म्हणतोय. द ऑनलाईन ॲप्लिकेशन विल बी फॉलोड बाय एन फॉर द मॅक्झिमम ड्युरेशन ऑफ 15 मिनिट्स कॅन्डिडेट नॉट अटेंड. ओके ठीक आहे. याच्यात फार महत्त्वाचं नाही आहे त्याच्याबद्दल सोडून. आता एक्झामिनेशन सेंटर्स जे आहेत ते कुठे कुठे असणार आहेत? महाराष्ट्रात मुंबई, नागपूर, पुणे या 3 ठिकाणी एक्झाम सेंटर असतील. यातलं कुठलंही एक तुम्हाला चूज करावं लागणार आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. इन्स्ट्रक्शन्स आहेत. बाकीचे काही इन्स्ट्रक्शन फॉर्म भरताना आणि सर्टिफिकेट बद्दलचे किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन बद्दलचं सगळं जी इन्फॉर्मेशन आहे महत्त्वाचे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते इथे दिलेले आहेत. बाकी मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागणार आहे जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल. तर मित्रांनो या पद्धतीनं 22 तारीख लक्षात ठेवा. 22 जून लास्ट डेट आहे आणि 6 जुलैला याची एक्झाम आहे. ठीक आहे. बाकी तुमची तयारी सगळ्यांची चालू आहे. काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि मित्रांनो फेडरल बँक आहे, चांगली बँक आहे, याला अप्लाय करा. 22 जून लास्ट डेट आहे. ठीक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत आपण बघितलेलाच असेल आहे. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. बोर्डेज करिअर अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन मात्र मित्रांनो प्रेस करा. चला इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.